काय हो, इतके अस्वस्थ का झालात तुम्ही? नाही म्हणजे अर्जुच्या लग्नात सुद्धा इतके टेन्शन मध्ये नव्हतात तुम्ही? हा नाही ग, सुरेशरावांचं आणि माधवी त्यांचं सगळं सुरळीत होण्याची आशा निर्माण झाली आहे. थोड्याशा गैरसमजामुळे उगीच बिनसायला नको ग. नाही, आपण दोघांना हे असं एकत्र आणतो हे कळल्यावर माधवी त्यांनी चिडायला नको, म्हणून जरा अस्वस्थ झालोय. म्हणजे चक्क नर्वसच झालोय थोडासा. होत असं. नाही म्हणजे थोडासा ताण हा येतोच की आपण जुळून सगळं आणलंय खरं, पण व्यवस्थित पार पडतंय की नाही. पण रिलॅक्स व्हा, शांत व्हा. नाही, तुम्ही नेहमी मला सांगता ना, ते आज मी तुम्हाला सांगते. काय ग? आता आईला काय सांगायचं? बाबांना बोलवू का? तुम्ही दोघं ठरवा, मला भीती वाटते. या माधवी, ते या, बसा ना, या. नाही, मेघनाला पाहायला आले होते, आता निघते. हो, नाही एवढ्यात कशा जाल? म्हणजे हो ना. मेघना, अगं जेवल्याशिवाय जाऊ देणार आहेस का आईला तू? नाही तेच तर. बरं झालं नाना तुम्ही बोलात. हे ना ऐकतच नाही माझं हल्ली काही. मेघना, हो मग जेवून जाणार असतील तर म्हणेन की ऐकतेस माझं म्हणून. पाहिलं, अशा आपल्या लेखीनं आपल्याला शब्दात पकडतात. काय हिंमत आहे आपली नाही म्हणायची. घ्या आता आमची एक लेख. अरे देवा, काय झालं आता? काय केलं मी? काही नाही ग, त्यांना सांगत होते लेख आईचे किती लाड करते ते बघा. मग ठीक आहे, करा कौतुक करा माझं तुम्ही. पण काकू, मुलीचे पराक्रम ऐकलेत की नाही? हो ना, तेच बघायला धावत आले होते. बाकी कशा आहेत? बरे आहात ना? बरी आहे. चला आपण आमच्याच खोलीत जाऊन बसूया गप्पा मारत. हा चला या. चल आपण पण सामानाचं बघू. चला. नाना, आता बोलावून आणू का बाबांना? नको, मला वाटतं आपण कळवलं नव्हतं तरी तुझे बाबा कसे आले आपोआप स्वतःहून, तशी त्या दोघांची भेटही आपोआप होऊ दे, म्हणजे सहज. काय ओके. चला भूक लागली आहे. अर्चू, जरा माईला आणि माधवी त्यांना बोलव. माई, माई. अगं दिवटे, मला ओरडता येत नव्हतं म्हणून तुला सांगितलं का मी? सॉरी मी जाते. माई. नाना. हा, काय ग? नाना हो, एवढा वेळ थोपून धरलं आपण आईला, पण आता जेवल्यावर जाईलच ना ती. आणि तोपर्यंत बाबा नाही आले राणे काकांकडून, तर भेट कशी होणार दोघांची? हो, नाही शक्यता नाकारता येत नाही. बरं जा, बोलवतात. बरं, फक्त जेवायला या म्हणून सांगते. या बसा. चला. आहा, कसला सॉलिड वास येतोय. वा वा वा, लवली. काकू, हेच ते फेमस छोले बरं का? हो. जे काढण्यासाठी तुमच्या मेघनाबाई चुलावर चढल्या आणि खाली कोसळल्या. पण आहे कुठे मेघना? अरे या सुरेशराव, या. बसा. बाबा, या ना.
चालेल का? अहो असं काय म्हणताय बाबा, बसा ना तुम्ही. अहो, बसा ना. बसा. विजया, तू पण बस ना. नाही, नको, राहू दे. मुलं पण यायची आहेत ना अजून. मी नंतर बसते मुलांबरोबर. ओके. अहो सुरेशराव, करा ना, सुरुवात करा. आज छोल्यांचा बेत आहे. नानासाहेब, एक आठवलं. म्हणजे ह्या मेघना लहान होत्या ना, लहान बरं का नानासाहेब, मेघना लहान होत्या ना तेव्हा त्या ह्या छोल्यांना शोले म्हणायच्या. मेघना, अगं तू सांगितलं का नाहीस मला? अगं अचानकच आले ना ते थोड्या वेळापूर्वी. म्हणजे आमचंही असं विशेष काही बोलणं नाही झालं. आणि आल्या आल्या राणे काकांकडेच गेले ना ते. राणे काकांकडे का? हो अगं, तेच सांगते मी तुला. काय झालं, राणे काका पडले घरातच, पाय घसरून. मुकामार लागलाय त्यांना आणि पडूनच आहेत ते. तर त्या दिवशी बाबा इथेच होते. तर दिवसभर त्यांना मदत म्हणून बाबा त्यांच्याजवळ बसून होते. आजही मुख्य म्हणजे ते त्यांना बघायला आलेत. इतका वेळ तिथेच बसून होते ते. राणे काकांशी बोलतात, त्यांना हाताला धरून थोडं चालवतात, त्यांना हवं नको ते बघतायत. आणि तेही अगदी मनापासून. नानासाहेब, मी निघून जातो. अहो, माझ्यामुळे त्यांना ऑकवर्ड व्हायला नको. मी खरंच निघून जातो. सुरेशराव, असं कसं करताय तुम्ही? गेले काही दिवस तुम्ही सतत म्हणताय ना की तुमचं चुकत होतं म्हणूनच तुम्हाला माधवीताई सोडून गेल्या. होय हो, त्या परत याव्या म्हणून तुम्ही तो कुठलासा जप सुद्धा करत होता. तरीही त्या परत आल्या नाहीत म्हणून तुम्ही तुमच्या स्वभावामध्ये केवढे बदल घडवून आणले. होय ना. हे एवढं सगळं तुम्ही केलं ते त्या परत याव्या म्हणूनच ना. मग आज त्या तुमच्या समोर आल्या आहेत तरी त्यांच्याशी न बोलता तुम्ही निघून जाणार? आपण म्हणजे माझं बोलणं त्या ऐकून घेतील का? आणि मला त्यांनी झटकून दिलं तर? सोसायचं थोडस. इतकी वर्ष त्यांनी सोसलंच ना. हो ना. पण नानासाहेब, काय काय बोलू मी? काय जे मनात येईल ते बोलून टाका सगळं. होय हो नानासाहेब, खर तर मला त्यांची मनसोक्त माफी मागायची हो. मनसोक्त माफी म्हणतात ना की नाही म्हणत? नसतील म्हणत. तुम्ही म्हणा. उलट मला हा शब्द आवडला खूप. मनसोक्त माफी. वाह. तुम्हाला सांगतो सुरेशराव, माझं मन सांगतंय की क्षमा याचनेनीच नवीन संवाद सुरू होईल बघा. मला वाटतं मी आता निघावं मेघना. सगळंच ऑकवर्ड झाले. जाते मी. हे अगं आई, अगं नको ना असं करू साई. आता योगायोगानं आलाच आहात तुम्ही समोर, तर त्यांच्याशी न बोलता जाणार आहेस का तू? काय बोलणार आहे मी त्यांच्याशी? त्यांच्याशी बोलण्यासारखं माझ्याकडे काहीही नाही आता. आणि त्यांच्याकडे असेल तर?
ते थोडे बदलले असतील, त्यांना आणखी थोडं बदलायचं असेल, कदाचित तुझी माफी मागायची असेल तर? माझ्या मनाची अजून तयारी झालेली नाहीये घरी परत जाण्यासाठी. केवळ मी घराबाहेर पडले म्हणून मला बोलवण्यासाठी जर ते माफी मागत असतील तर त्याला काय अर्थ आहे? मला घरी चला असं ते म्हणणार आणि मी नाही नाही म्हणणार, असं नकोय मला. आणि मी त्यांना जर नाही म्हटलं ना तर त्यांना वाईट वाटेल. म्हणजे त्यांना वाईट वाटेल ह्याची पर्वा आहे अजून तुला? हं? तुमच्यातलं प्रेम आहे का अजून आई तसंच? फक्त ते झाकलं गेलंय कुठेतरी, पण ते आहे, स्पष्ट दिसतंय मला. तुझ्याही मनात ते आहे आणि बाबांच्याही. मग आता ही चर्चा नकोय मेघना मला. निघते मी. अगं आई, आई मी सांगतो, मनाची पाटी कोरी करा आणि मनसोक्त माफी मागून मनापासून नव्याने सुरुवात करा. जय हो नानासाहेब. जय हो बाबाजी. बाबाजी जय हो. असंच लक्ष असू द्या. जय हो. मी जरा राणे काकांकडे चक्कर टाकून येतो. हो, बेस्ट ऑफ लक. म्हणजे आता नानासाहेबांनी मला सांगितलं आता की अनायसे त्या घरात आहेत, तर तुम्ही समोरासमोर माफी मागून टाका त्यांची म्हणून. म्हणजे नानासाहेब म्हणाले म्हणून नाही हो, मलाही तुम्हाला भेटून तुमच्या समोर मला तुमची माफी मागायची होती हो. मी किती वेळा फोन केले तुम्हाला भेटायचा प्रयत्न केला, पण तुम्ही मला माफ करा हो माधवी. मी आयुष्यभर तुम्हाला त्रास दिला हो, तुमचा छळ केला मी. नाही ते बोललो तुम्हाला, मला माफ करा हो. म्हणजे तुम्ही माझ्याशी वागताय ना ते अगदी योग्य करताय, माझं त्याबद्दल काही म्हणणं नाही. मला फक्त तुमची माफी मागायची हो. तुम्हाला माहितीये का माधवी, आता मी स्वयंपाकघरात जायला लागलो. फक्त चहापुरता नाही, मी आता कुकर लावायला लागलो. खूप मारामारी करून एक पदार्थ करायला लागलो ज्याला मी खिचडी म्हणतो. म्हणजे अशी करपलेली होते, कधी कधी कच्चीच राहते, पण मी प्रयत्न सुरू केलेत. हा खरंच मी आता बघा, तुम्ही बघा, आता मी खूप छान स्वयंपाकी होणार आणि तुम्हाला छान मी स्वयंपाक करून खायला घालणार. आपल्या शेजाऱ्यांनी नवीन रोपं दिली आहेत आणि मी स्वतः माझ्या ह्या हाताने ती कुंडीमध्ये लावलेत आणि रोज पाणी घालतो त्यांना. माहिती आहे, मी कधी केलं नव्हतं ना, मी आता करायला लागलो ते पण. तुम्ही खरंच तुम्ही घरी या. तुम्ही घरी या आणि बघा मी कसं स्वच्छ ठेवलंय घर. फक्त तुम्ही याची वाट बघतोय हो. बोलणार नाही का हो तुम्ही माझ्याशी? बरं, निदान बाहेरपर्यंत तुम्हाला सोडायला तरी येऊ का हो मी? हा, सावकाश मेघना, हाऊस फिटली नाही वाटतं तुझी. परत एकदा पडायचंय का? नाही होत आई, तसं नाहीये, पण मी आज खूप खुश आहे. खूप खुश आहे ताई. मेघना, अगं पण कमाल आहे. कधी यायची मुलं कोणास ठाऊक. मला तर ना साक्षीला कधी एकदा जेवायला वाढते असं झालंय. बिचारा माझं लेकरू. छोले किती आवडतात तिला.
पण अमितचं पण बरोबर आहे म्हणा. बघते जाऊ. अरे 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 हळू हळू पल्लव. साक्षी कुठे? ठीक आहे. तिचा मूड गेलाय. बस मध्ये सुद्धा अशीच होती. बर ठीक आहे. तू हातपाय धुवून घे, कपडे बदलून घे, मी गरम गरम जेवायला वाटते. जा बोल. काय मग कशी झाली शाळा? बरं ऐक, आता हातपाय तोंड धुवून घे, कपडे बदलून घे. मी छोले केलेत की नाही, गरम गरम पुऱ्या तळते आणि वाढते. मला नको जेवायला, काहीच नकोय मला. चल सोनी, पानं घेतलीत मी. गरम गरम छोले खायचेत ना, पुऱ्या पण देते मी तळून गरम गरम. चल जेवायला चल. आत्ता कशाला? डब्यात मागत होती तेव्हा नाही दिली छोल्याची भाजी. आता मला नाही जेवायला यायचंय. असं नाही करायचं बाळा. तुला चांगलं माहिती की नाही मी तुला डबा का दिला नाही. आता रोज तू डबा तसाच परत आणत होतीस. असं अन्न वाया घालवणं याला काही अर्थ आहे का साक्षी? अर्थ म्हणजे तू सुद्धा रोज रोज तेच बोरिंग देत होतीस. आणि आज छोल्याची भाजी केली तेव्हा बरोबर डबा नाही दिला. मला नाही जेवायचं आता. हम्म आदित्य, आय एम सो हॅपी. आदित्य, अरे मी इकडे ऑफिसात आणि तू तिकडे हॅपी कशी? काय रे? अरे फायनली आई बाबा आमने सामने आले. काय सांगतेस काय? आणि ते पण असे की आज पहिल्यांदाच भेटतात एकमेकांना. हो मग काय बोलले? मी थोडीच थांबणार होते तिथे. मी अवे गेले. तिथे थांबून मी त्यांना ऑकवर्ड कसं करणार ना. ए पण तुला माहितीये ते दोघेही एकत्र बाहेर पडले. अरे वा, ग्रेट ग्रेट. ते पण दोघे एकत्रच घरी गेले की वेगवेगळ्या ठिकाणी? तेच तर माहित नाही ना रे. पण मी धीर धरलाय. मी ना आता थोड्या वेळाने मीना मावशीला फोन करेन. पण इतकं छान वाटतंय म्हणून सांगू आदित्य. किती इंटरेस्टिंग असतं ना, दोन माणसांना असलेलंच प्रेम पुन्हा नव्याने कळतं. त्यांचंही प्रेम होतं रे, पण हरवलं होतं कुठेतरी रुटीनच्या जंजाळात. ए आदित्य, आपलं नाही ना असं होणार? नाही होणार. आणि असं झालं तरी ना आपण पुन्हा पुन्हा शोधू आपलं प्रेम, कारण त्याशिवाय जगूच शकत नाही आपण, है ना? बाय. लव्ह यू. देवा. आई अगं उचल ना लवकर फोन. हॅलो. आई अगं किती वेळ फोन उचलायला? अगं आत होते, आत्ताच आले. फ्रेश होत होते ग. बरं बरं ते जाऊ दे. मला सांग कुठे आहेस तू? आय मीन आपल्या मीनाताईकडेच आहे. मेघना, आता ह्या गोष्टीवरनं जर तू स्वतःला त्रास करून घेणार असशील ना तर जाते मी आपल्या घरी. जाऊ का? ए नाही 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 आई, सॉरी. पण मला वाटलं काय
नाही काही नाही. मला सगळं कळतंय ग आई. मला तुला फक्त एकच विचारायचंय. काय? बाबांमध्ये हळूहळू का होईना, थोडासा का होईना, पण बदल होतोय हे जाणवत आहे का ग तुला? अगं बदल म्हणजे काय? ते स्वतःसाठी स्वतः स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करतायत. हाच बदल ना? अगं जगण्यासाठी करायलाच हवा ना. आतापर्यंत मी स्वयंपाक करत होते, आता मी नाहीये म्हणून. मान्य मान्य, स्वतःच्या पोटासाठी करतायत ते स्वयंपाक, मान्य. पण शेजारच्यांशी मैत्री करतायत ती कुठल्या हेतूनी? बरं तेही जाऊ दे. आमच्या इथे ते राणे काका पडलेत, ते इथे येतात तेव्हा त्यांना मदत करतात, त्यांच्याशी बोलतात, ते कुठल्या हेतूनी? मेघना, अगं आई असं नाही ना होणार की इतक्या वर्षांचा राग मनात साचल्यामुळे बाबांमध्ये बदल होतोय हे मान्य करायला तू कधी तयारच नाही होणार? त्यांच्यात बदल झालाय? तुला वाटतंय की त्यांना तुझी किंमत नाहीये. ते खरंही होतं, ते खरं होतं. पण आई अगं आता तसं नाहीये. त्यांच्यात बदल होतोय आणि त्यांच्यात बदल व्हावा या आशेनेच तू दूर गेलीस ना ग त्यांच्यापासून. मग आता त्यांच्यातला बदल तू मान्य कर ना, तो नाकारू नकोस. मेघना, हे बघ फार हळवं झालंय माझं मन. सगळंच कठीण जातंय ग मला. तुला माहितीये बाबा परवा काय म्हणाले? ते काय म्हणाले? म्हणाले बरंच झालं माधवी मला सोडून गेल्या. ते तशी माझी लायकीच नाहीये कोणी माझ्या बरोबर राहावं अशी. असं म्हणाले ते? हो. आणि हा बदल जर तुला दिसत नसेल नाही तर तुलाच तुझी दृष्टी बदलण्याची गरज आहे असं म्हणेन मी.